नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आता सध्या सगळीकडेच हळदी-कुंकवाचे खूप गोड आणि छान समारंभ चालू असतील नाही? प्रत्येकीच्या घरामध्ये अगदी लगबग असेल. तयारी करायची, रांगोळी काढायची, मस्त सजायचं, छान-छान दिसायचं. सगळ्या जणींनी एकत्र यायचं, सुंदर-सुंदर फोटोज काढायचे, रील्स बनवायचे, मजा करायची. पण हे हळदी-कुंकू आनंदासोबतच कोणाच्या तरी दुःखाचं कारण बनतंय. याचा कधी आपण विचार केलाय का? ह्यावर्षी आपण तो विचार करूयात असं मला वाटतंय. हळदी-कुंकू करायचं म्हटलं, की सगळ्यात आधी ही चर्चा असते, की कोणाला सांगायचं आणि कोणाला सांगायचं नाही. आता मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळतंय. एखाद्या आपल्या प्रत्येकाच्याच कॉलनीमध्ये, अपार्टमेंटमध्ये, सोसायटीमध्ये, ग्रुपमध्ये कोणीतरी असं असतं, की जिची जोडीदाराने साथ सोडलेली असते. जिचा संसार अर्ध्यावरतीच राहिलेला असतो. आणि तशा स्त्रियांना बऱ्याचदा हळदी-कुंकवाच्या समारंभामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही. त्यांना सांगितलं जात नाही. तिला नको सांगायला, अशी चर्चा होते आणि मग त्यांच्या व्यतिरिक्तच हळदी-कुंकू समारंभ पार पडतात. बऱ्याचदा असंही होतं, की अगदी मागच्याच वर्षी एखादी आपली मैत्रीण आपल्यासोबत हळदी-कुंकू करत असते, पण यंदाच्या वर्षी तिला नको बोलवायला. असं-असं झालंय. पण आपण हे हळदी-कुंकू का करतो? सगळ्या जणींनी छान एकत्र यावं, आनंद लुटावा. ठीक आहे, वाण लुटता येत नाही, त्याच्यामागे काहीतरी संस्कृती असेल, असंही आपण जरी गृहीत धरलं, तरी आपण अशा मैत्रिणींना आनंद लुटण्यासाठी तर सहभागी आपल्यामध्ये करून घेऊच शकतो ना. आता तुम्ही असं म्हणाल, की त्यांना जर आपण कसं बोलवायचं? त्यांना जर बोलवलं तर त्यांना त्यांचे जुने दिवस आठवतील का? त्यांना दुःख होईल का? वाईट वाटेल का? पण मग आपण नाही बोलावलं, तर मग त्यांना दुःख होणार नाहीये का? त्यांना वाईट वाटणार नाहीये का? उलट त्यांना आपल्या सहानुभूती मी म्हणणार नाही, आपल्या सहवासाची गरज आहे, आनंदाची गरज आहे. कितीतरी स्त्रिया अशा आहेत, की ज्या एकटी जगतायत, स्वाभिमानाने जगतायत. त्यांचं आयुष्य त्या सुंदर जगतायत, कर्तृत्ववान आहेत अशा स्त्रिया. खूप खमक्या आहेत, की त्या इतक्या मोठ्या दुःखाला अ, गिळून पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये कार्यरत आहेत आणि पुढे त्यांचं आयुष्य त्या सुंदर जगण्याचा प्रयत्न करतायत. मग त्यांच्यासाठी आपण हा छोटा प्रयत्न नाही करू शकत का? कारण ती आपलीच मैत्रीण आहे, ती आपलीच नातेवाईक आहे. ती आपल्या अ, ती आपल्याच सोसायटीचा किंवा आपल्या ग्रुपचा अ, एक भाग आहे ना. मग त्यांना सोडून असं नको करायला. यंदाच्या वर्षी ह्या व्हिडिओमधून मला हीच रिक्वेस्ट करायची आहे, की हळदी-कुंकूचा जर समारंभ आपण करतोय, तर मग आपण सगळ्यांना सोबत घेऊन तो करूयात. आपण सगळ्या जणी मिळून आनंद लुटूयात. एकाला सांगायचं आणि एखाद्याच्या घरामध्ये किंवा एखाद्या स्त्रीवरती असा प्रसंग घडलाय म्हणून मग तिला स्किप करायचं आणि तिला सोडून हा समारंभ करायचा, हे असं आपण नको करायला. तिला सुद्धा छान दिसण्याचा, आपल्या आनंदामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहेच की. आणि आपण बोलावलं म्हणून त्यांच्या आठवणी एकदम उफाळून येतील, त्यांना त्रास होईल असं होणार नाहीये. आठवणी ह्या आठवणी असतात. त्या कधीच आपली साथ सोडून जात नाहीत. मग आपण बोलावू किंवा नाही बोलावू. समोरच्याला कसं वाटेल असा जर विचार करून आपण थांबत असू, तर मला असं वाटतं की समोरच्या व्यक्तीला छानच वाटणार आहे. आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी कोणाला नको असतं. बऱ्याच ठिकाणी असे कार्यक्रम होतायत, की जिथे अशा सगळ्या महिला एकत्र येऊन मस्त हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतायत. काय झालं जोडीदाराने साथ सोडली किंवा संसार अर्ध्यावरती राहिला. शेवटी नियतीपुढे कोणाचं काहीच चालत नाही ना. म्हणून म्हणून काय स्त्रीने जगायचं सोडायचं का? प्रत्येकीलाच आनंद हवा आहे. प्रत्येकीला आनंदामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि ह्यावर्षी आपण अशा सगळ्या स्त्रियांसाठी एक प्रयत्न करायचा आहे आणि हा जो हळदी-कुंकूचा समारंभ आहे, सगळ्या जणींनी एकत्र येऊन छान मजा करण्याचा सोहळा आहे, आनंद लुटण्याचा सोहळा आहे. हा सोहळा आपण सगळ्याच जणींना एकत्र घेऊन साजरा करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
प्रयत्न म्हणण्यापेक्षा आपण करूच या तसं. आपला जोडीदार आपल्याला सोडून गेलाय आणि आपला संसार अर्ध्यावरतीच राहिलाय. त्या स्त्रिया बऱ्याचदा श्रावण महिना जवळ आला किंवा हे असे हळदी-कुंकवाचे कार्यक्रम म्हणजेच संक्रांती जवळ आली, तर त्या घाबरतात. त्यांना त्रास होतो. घरामध्ये एका रूममध्ये बसून राहतात. गणपती बसतात त्यावेळेला किंवा श्रावणामध्ये जे काही सगळे सण असतात त्यावेळेला त्या कोणामध्ये मिक्स होत नाहीत, बाहेर पडत नाहीत. तर मला त्यांना हेच सांगायचंय, की हे सगळे सणवार येतायत म्हणून घाबरून जाण्याची काहीच गरज नाहीये. किंवा स्वतःला त्रास करून घेऊन स्वतःला कुठेतरी कोंडून घेऊन बसण्याची काहीच गरज नाहीये. आपलं जेव्हा लग्न झालं नव्हतं, त्यावेळेला काही हे सण समारंभ नव्हते का? अगदी आपण लहानपणापासून हे सगळे सण समारंभ आनंदासाठी साजरे करतोय की नाही? मग आता स्वतःला एकटं पाडून एखाद्या खोलीमध्ये कोंडून घेऊन बसण्यात काहीच अर्थ नाहीये ना? श्रावण महिना आला, मकर संक्रांती आली, तर मग मी सगळ्यांना कशी फेस करू? मी सगळ्यांच्या समोर कशी जाऊ? हा सगळा विचार करण्यापेक्षा श्रावण महिना येतोय, तर छान अध्यात्माचा अभ्यास करेन मी, मी भक्ती करेन, मी स्वतःच्या आत्मशांतीसाठी काहीतरी प्रयत्न करेन. असा जर आपण विचार केला, आनंद लुटण्यासाठी सण मला साजरा करायचा आहे, असा जर आपण विचार केला, तर नक्कीच आपल्याला त्रास होणार नाहीये. आणि मला तुम्हाला हीच रिक्वेस्ट करायची आहे, की स्वतःला कुठेही कोंडून न घेता बाहेर पडा, आनंद लुटा, आनंदी राहा. सणांचा उद्देश काय आहे? तर एकत्र यायचं आणि आनंद साजरा करायचा. हा एकच उद्देश आपण सगळ्या जणींनी ठेवूयात आणि याच उद्देशाने आपण सगळे सण साजरे करूयात. आनंदी राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आनंदामध्ये सहभागी होण्याचा अधिकार सुद्धा प्रत्येकाला आहे आणि तो प्रत्येकाला मिळालाच पाहिजे. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मला कमेंट्समध्ये कळवा आणि प्लीज आपण एक प्रयत्न करूयात. आपण सगळ्यांसोबत सगळे सण साजरा करायला सुरुवात करूयात. लवकरच भेटेन अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.